नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे, आयकेटेक मराठी विषयात आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार. ती अपडेट म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज एक नवीन जी आर आले. त्या नवीन जी आरनुसार तुम्हाला तर तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येणार नाही. यापूर्वी तुम्हाला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येत होता. आता काही कारणास्तव तुम्हाला तुमचा फॉर्म जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. तर आता तो नवीन जी आर काय आहे आपण तो थोडक्यात बघूया. तो जी आर माझ्याकडे आहे, आपण तो जी आर बघूया. तुम्ही बघू शकता तो असा काही जी आर आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत. हा जी आर आज निघाला दिनांक 6 सप्टेंबर रोजी, म्हणजे आजच निघालेला जी आर आहे. त्याच्यामध्ये आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया. त्या अगोदर आपण तुम्हाला समोर असा फॉर्म भरताना असं काही एरर येत आहे. त्या एररमध्ये तुम्हाला असं हे बघू शकतो मी, अशा पद्धतीने तुम्हाला एरर आलेलं आहे. फॉर न्यू ॲप्लिकेशन प्लीज कॉन्टॅक्ट अवर नियरेस्ट अंगणवाडी सेंटर. म्हणजे तुम्हाला तुमच्या नजीकच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. तो जी आर बघूया आपण. त्याच्यामध्ये थोडक्यात जी आरमध्ये प्रस्तावना बघूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आणखी त्याच्यामध्ये शासन निर्णय बघा. शासन निर्णय 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आली. म्हणजे तुम्हाला ते सप्टेंबर महिन्यातसुद्धा अर्ज करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्याची बाब शासन निर्णय विचाराधीन आहे. इथे तुम्ही बघू, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तुम्हाला ऑनलाईन भरताना तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्रात सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने फक्त तुम्ही आता तुमचा फॉर्म अंगणवाडी सेवेकडेच भरू शकतात. त्याच्यानंतर पुढे आपण थोडक्यात बघूया शासन निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्याच्या संदर्भाने दिनांक 2/9 रोजीचे शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी, इथे बघू शकतो बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका समूह संघटक, CRPF या अशा पद्धतीने माहिती दाखल तुम्ही इथे वाचू शकतात. इथे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही यापूर्वी अर्ज करू शकत होता. आता तुम्हाला फक्त या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता सदर शासन निर्णय दिनांक 5/9/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्गमन करण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता हा जी आर तुम्हाला www.maharashtra.go.in या संकेतस्थळावर भेटून तुम्ही हा जी आर बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला आता तुमचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे भरायचा आहे. ते त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.